नमस्कार, मी प्रमोद पवार। मुंबई वडोदरा महामार्गामध्ये संपादन प्रक्रियेमध्ये हजारो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम महसूलच्या संपादन अधिकाऱ्यांनी आणि दलालांनी केलेलं आहे। गेले 3-4 वर्ष या रस्त्याचं काम सुरू आहे। त्याच्या आधीच्या 3 वर्षात संपादनाचं काम सुरू होतं। हे सगळं करत असताना अनेक प्रकारचे घोटाळे या पूर्ण प्रक्रियेमध्ये झालेले आहेत। त्यातले काही प्रकार मी तुम्हाला सांगतो की एकतर जेव्हा नोटिफिकेशन निघालं हा रस्ता तयार होणार आहे आणि या रस्त्यासाठी हे सर्वे नंबर किंवा हा रूट डिसाईड झालेला आहे आणि हे सर्वे नंबर संपादित होणार आहेत असं जेव्हा गॅजेट तयार झाला, नोटिफिकेशन निघालं त्यानंतर या जागांच्या हस्तांतरणावर बंदी आली। या सगळ्या जागा नॉन ट्रान्सफरेबल झाल्या। मात्र त्यानंतर काही ठराविक अधिकाऱ्यांशी संपर्क असलेल्या नेत्यांशी संपर्क असलेल्या लोकांनी गरीब सर्वसामान्यांचे 7/12 रजिस्टर मारून घेतले। म्हणजे जिथे 1 लाख रुपये गुंठ्याला भाव आहे तिथे सरकारी दराप्रमाणे 4 लाख रुपये गुंठ्याचे संपादनानंतर मिळणार अशा सगळ्या प्लॅनिंगने या जागा रजिस्टर मारल्या गेल्या। मुळात त्या जागांचे रजिस्टर कन्सिडर न करता मूळ 7/12 धारकाला पैसे मिळाले पाहिजे अशा प्रकारची प्रक्रिया आहे। मात्र ती बायपास करण्यात आली। दुसऱ्या प्रकारचं असं की भाऊबंधांचे वाद होते, त्यांच्या हरकती होत्या। या रस्त्याची मोजणी सुरुवातीची मोजणी जेव्हा सुरू झाली तेव्हा ती संयुक्त मोजणी करण्यात आली। नॅशनल हायवे अथॉरिटी असेल, महसूल विभाग असेल आणि TILR म्हणजे भूमी अभिलेख विभाग यांची संयुक्त मोजणी शेतकऱ्यासोबत करण्यात आली। आणि या मोजणी दरम्यान कोणता सर्वे नंबर कोणाच्या नावावर आहे आणि मोजणी समक्ष ही जागा दाखवली कोणी म्हणजे कब्जेदार कोण याचा हे मेन्शन करण्यात आलं। झाडं किती आहेत ते मेन्शन करण्यात आलं म्हणजे त्या झाडांचाही मोबदला मिळेल। मात्र त्यानंतर अधिकारी बदलले, भ्रष्ट अधिकारी आले, कमिशन डिसाईड झालं। 5%, 10%, 15%, 20% अशा प्रकारचं एकूण रकमेवर कमिशन घेणारे अधिकारी आणि त्यांना काढून देणारे दलाल हे या पूर्ण प्रक्रियेमध्ये कार्यान्वित झाले। आणि ज्यांच्या हरकती होत्या त्या हरकती गृहीत न धरता कब्जेदाराला पूर्णपणे डावळून ज्याने जास्त कमिशन दिलं त्या 7/12 धारकाला पैसे मिळाले। म्हणजे यातला खऱ्या अर्थाने या पुनर्वसन आणि संपादन कायद्यामधला बाधित या व्याख्येत बसणारा कब्जेदार माणूस हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला। आता त्याचे परिणाम भोगायला लागतात की त्या सगळ्या भ्रष्टाचारामुळे प्रत्यक्ष जेव्हा जागेवर रस्त्याचं काम करणाऱ्या काही कंपन्या आल्या किंवा NHAIने काम सुरू केलं तेव्हा प्रत्यक्ष कब्जेदाराला कसं उद्ध्वस्त केलं जाईल, त्यावर पोलिस बळाचा वापर केला जाईल, त्यावर वेगवेगळ्या ताकदीचा वापर केला जाईल, ठेकेदारांचा वापर केला जाईल आणि त्याला जागेवरून हटवण्यात येईल अशा प्रकारची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। यामध्ये अनेक आदिवासी, आगरी, कुणबी शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत। या संपादनामध्ये अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपये कमवले। कशा प्रकारे ॲडव्हान्स चेक घेतले गेले, काही अधिकाऱ्यांनी मूर्खपणा करत चेक स्वतःच्या अकाउंटला टाकले याचेही पुरावे आमच्याकडे आहेत। आम्ही तक्रारी करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही अशी भूमिका वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय पोलीस गुन्हे दाखल करू शकणार नाही। अँटी करप्शनमध्ये काही अधिकाऱ्यांना पकडलं, पुढे त्याचं काय झालं? सखी ठक्या सवर सारखं प्रकरण झालं, दुसरा माणूस मयत माणसाच्या जागेवर दुसरा माणूस उभा करण्यात आला, त्याचं पुढे काय झालं? त्यातला मुख्य सूत्रधार सापडला का? त्यातले अधिकारी सापडले का? याची चौकशी झाली नाही। या सगळ्यांचा कच्चा चिठ्ठा यापुढे आपण या चॅनलवर, आपल्या महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येणार आहोत। संपादनामध्ये अनेक लोकांना उद्ध्वस्त करणारे भ्रष्ट अधिकारी, दलाल, राजकीय नेते या सगळ्यांचा पर्दाफाश आपण करणार आहोत। आपल्याला मी या माध्यमातून एक आवाहन करेन, विनंती करेन की तुमच्याकडेही अशी प्रकरणं घडली असतील, आपल्या अधिकाराचे, आपल्या हक्काचे पैसे काढण्यासाठी प्रांत कार्यालयामध्ये 5%, 10% कमिशन दिलं असेल, ते कमिशन जर तुमच्याकडनं घेतलं असेल तर तो पुरावा असो किंवा नसो, तुम्ही तुमचं कमिशन दिलं असेल, पुरावा आम्ही शोधू। तुम्ही आमच्याकडे या, आमच्याही संपर्क साधा। माझा नंबर मी या स्क्रीनवर देत आहे, पुन्हा सांगतो 9503949444 9503949444 या नंबरवर मला कॉल करा, मेसेज करा। तुम्हाला माहिती देताना जर तुमचं नाव गुप्त ठेवायचं असेल तर तुमचं नाव गुप्त राहील। तुम्ही सगळे पुढे या, सगळे सजग लोक पुढे आले तर या भ्रष्टाचारांचा आपण पर्दाफाश करू शकतो, यांचं पितळ उघडं करू शकतो। या संपादनामध्ये हजारो शेतकरी देशोधडीला लागलेत, आत्महत्या केली लोकांनी, उद्ध्वस्त झाले, मरण पावले, आजारी पडले।
कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि काही ठराविक लोक कोट्याधीश झाले, काही अधिकारी कोट्याधीश झाले, त्यांचेही आपल्या विरोधात आपल्याकडे पुरावे आहेत। या सगळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत कराल अशी अपेक्षा ठेवतो। ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात जर आपल्याला यशस्वी याचा अंत करायचा असेल तर तुमची सगळ्यांची साथ आम्हाला आवश्यक आहे। ती साथ तुम्ही द्याल आणि येत्या काही दिवसातच या सगळ्यांचा पुराव्यानिशी पर्दाफाश आपण करू, एवढंच सांगतो। धन्यवाद।